श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशीचा उपवास केला जातो. या दिवशी भगवान विष्णूंसाठी उपवास करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते. धार्मिक मान्यतानुसार माघ महिन्यातील एकादशीला येणाऱ्या विजया एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत विशेष मानले जाते. विजया एकादशीचे व्रत व्रतकथेशिवाय अपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार विजया एकादशी 6 मार्च 2024 रोजी सकाळी 6:30 वाजता सुरू होईल, तर ती 7 मार्च रोजी पहाटे 4:13 असेल. उदय तिथीनुसार 6 मार्च रोजी विजया एकादशीचे व्रत केले जाणार आहे. विजया एकादशीच्या व्रताचे पारण वेळ 7 मार्च रोजी दुपारी 1:43 पासून ते 4:04 असेल. साक्षात प्रभू रामचंद्रांनी सुद्धा ह्या विजय एकादशीचं व्रत केलं होतं आणि रावणावर विजय मिळवला होता. आणि केवळ ह्या कथेचं श्रवण केल्याने सुद्धा आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय देखील प्राप्त होतो. आणि म्हणूनच जे आहे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. एके दिवशी धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, हे जनार्दन, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि तिची पूजा पद्धत काय आहे ती मला सांगावी. त्यावर कृष्ण म्हणाले, हे राजा, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव विजया एकादशी आहे. या व्रताच्या प्रभावामुळे मनुष्याला विजय प्राप्त होतो. सर्व व्रतांमध्ये हे सर्वोत्तम व्रत आहे. या विजया एकादशीचे महात्म्य श्रवण किंवा पठण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. एकदा देवऋषी नारद विश्वपिता ब्रह्माजींना म्हणाले, महाराज, कृपया मला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची पद्धत सांगा. ब्रह्माजी म्हणू लागले, हे नारद, विजया एकादशीच्या व्रताने नवीन व जुनी पापे नष्ट होतात. या विजया एकादशीची पद्धत मी कधीच कोणाला सांगितली नाही. हे सर्व मानवांना विजय प्रदान करेल. पौराणिक कथेनुसार जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा श्रीरामांनी हनुमान आणि सुग्रीवाच्या मदतीने लंकेवर हल्ला करण्याची योजना आखली. प्रभू श्रीराम आपल्या सैन्यासह लंकेला निघाले. समुद्रकिनारी पोहोचल्यावर श्रीरामांनी मगरींनी भरलेला विशाल समुद्र पाहिला आणि लक्ष्मणाला विचारले की हा समुद्र अनेक मगरींनी आणि प्राण्यांनी भरलेला आहे, तो पार कसा करायचा. भगवान श्रीरामांचे म्हणणे ऐकून लक्ष्मण म्हणाले की वग्धलभ्य मुनींकडे या समस्येचे समाधान नक्की असेल. ते ब्रह्माचे जाणकारक आहेत. तेच तुम्हाला विजयासाठी उपाय नक्की सांगतील. श्रीराम वग्धलभ्य ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांना संपूर्ण कथा सांगितली. प्रभू रामांच्या या समस्येवर मात करण्यासाठी मुनिश्रींनी त्यांना माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. या व्रतासाठी दशमीच्या दिवशी सोन्याच्या, चांदीच्या, तांब्याच्या किंवा मातीचा कलश बनवावा, असे वाकडलभ्य ऋषींनी सांगितले. तो कलश पाण्याने भरून त्यावर 5 पल्लव ठेवून वेदवर स्थापित करावा. कलशाखाली 7 मिश्र धान्य ठेवा आणि वर बार्ली ठेवा. त्यावर विष्णूंची सोन्याची मूर्ती बसवावी. एकादशीच्या दिवशी स्नान करून उदबत्ती, दिवा, नैवेद्य, नारळ इत्यादी भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावा आणि त्यांची विधिविधानपूर्वक पूजा करावी. संपूर्ण दिवस कलशासमोर भक्तिभावाने घालवावा आणि रात्री त्याच पद्धतीने बसून जागरण करावे. द्वादशीच्या दिवशी नदी किंवा तलावाच्या काठी स्नान करून तो कलश ब्राह्मणाला द्यावा. जर तुम्ही सेनापतीसोबत हे व्रत पाळले तर विजयश्री तुमची नक्कीच निवड करेल.
प्रभू श्रीरामांनी विजय एकादशीचे जे व्रत केले आणि त्याच्या प्रभावाने त्यांनी राक्षसांवर विजय मिळवला. ब्रह्माजींनी नारदांना सांगितले होते की जो साधक या व्रताचे महात्म्य पठण किंवा श्रवण करेल त्याला वाजपेयी यज्ञाचे फळ प्राप्त होईल. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.